राधा, राधा कॉफी आणली आहे. मी सगळं बोलले त्यांच्याशी. हो, नाही मी ते आनंद भाऊजींना सांगितलंय, काही गरज नाही. हो हो हो, नाही हो हो, पण तुम्ही हॉटेलची वगैरे व्यवस्था करू नका. आम्ही गावातल्या कुठल्या तरी एका घरामध्ये राहू. अजिबात नको. नाही, आमच्यासाठी काही स्पेशल करण्याची गरज नाहीये. नाही, जेनी बरोबर असती ना तर गोष्ट वेगळी होती, पण जेनी नाही येते. ठीक आहे, काही हरकत नाही. हा, अजून एक उद्याला संक्रांत आहे ना, संक्रांतीचा हळदी कुंकू आहे ऑफिसमध्ये. आपण चांगल्या कामाची सुरुवात करतोय, तेव्हा सगळ्यांनी या. चालेल. आणि उद्याला साठेबाई पण येत आहेत. ठीक आहे, चल मी फोन ठेवते, काही लागलं तर फोन करते. बाय. ऐक ना राधा, उद्या मकर संक्रांत आहे ना, तर मी काय म्हणतो, तू मला उद्या पहिला तिळगुळ दे, किंवा असं करतो मी तुला आधी तिळगुळ देतो. आणि ते जनरली म्हणतात ना, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, त्याच्याऐवजी तिळगुळ घ्या, गोड सोडा, आधी बोला तर, असं म्हणतो. तुम्हाला टोमणे मारतोयस ना? अगं नाही, खरंच असं एक जरा वेगळं म्हणून बघतो ना. सौमित्र, सॉरी, मला माहितीये मी तुला वेळ देत नाही, पण मला खरंच तुझ्याशी खूप बोलायचं असतं. तुझ्या बरोबर गप्पा मारायच्या असतात, सगळं सांगायचं असतं, तुझ्याकडनं सगळं ऐकायचं असतं, पण मला वेळ नाही मिळत रे. आणि अजून काही बायका मला येऊन भेटल्या, त्यानंतर मला असं जाणवलं की आता वेळ घालवण्यात काहीच पॉइंट नाहीये. लवकरात लवकर गावात जायला पाहिजे. म्हणून आम्ही असं ठरवलंय की आम्ही परवा गावी जातोय. नाही, ते कळलं मला, साधारण तुझं फोनवरचं संभाषण ऐकून कळलं मला. सॉरी सौमित्र, खरं तर मी हे तुला आधीच सांगायला हवं होतं. सगळं ठरल्यानंतर सांगते मी, पण आतापर्यंत कधीच असं झालेलं नाहीये की मी तुला काही सांगितलं नाही. यावेळेलाच फक्त. पण मला माहितीये तू माझ्या बरोबर आहेस, आणि तू आहेस म्हणूनच मी हे सगळं करू शकतो. हो, काय मस्त सुचलंय ना तुला हे. म्हणजे नवरा रुसलेला असला की शेवटी एक कौतुक करून टाकायचं की मी लगेच खुश. तुझ्यासारखा नवरा वगैरे, उगाच हे कळलंय तुला आता? नाही, खरंच नाही, मी हे सगळं मनापासून बोलतेय. हो का? बर, मग आता मनापासून कॉफी पण पी ना. मला आधी तरी सांगायचं, कोल्ड कॉफी आणली असती ना तुझ्यासाठी. दे, बर्फ टाकून आणतो. दे. नाही नको पी ना ती. ठीक आहे. बरं ऐक, मला तुला एक सांग. एक मिनिट. जेनीचा फोन आधी चालेल. हा बरं, ऐक ना. हॅलो, ऐक ना जेनी. आई ग दमलो. बापरे, डोंट टेल मी, तू आताही जिम वरून आलाय? अरे म्हणजे काय, सतत माझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त वर्कआउटच असतो. मी तुला सांगितलं ना, मी तुझ्यासाठी सगळं सिक्स पॅक वगैरे माझं जोरदार चालू आहे. माझं वर्कआउट, जिम, डाएट इतकं परफेक्ट चालू आहे ना, तर हे असं तू काहीतरी समोर ठेवतेस आणि मग डाएट सगळी वाट लागते. काय म्हणजे संक्रांत आहे माहिती आहे, पण आपल्यासाठी एवढे लाडू? हे आपल्यासाठी नाहीये. उद्या ऑफिस मध्ये संक्रांत सेलिब्रेट करतोय आपण, तर म्हटलं देऊया स्टाफला आपल्याकडून. अरे वा. नाही म्हणजे आता एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये सुद्धा राधिका मसाले सारखं सगळं सुरू होणार वाटतं. म्हणजे राधिका मसालेमध्ये काम कमी आणि हे असे कौटुंबिक सण समारंभ जास्त व्हायचे ना. नाही, एव्हाना तर त्या जेनीचं काय म्हणतात ते ओटी भरण्याचा कार्यक्रम सुद्धा ऑफिस मध्येच करतील. इज इट? नाही म्हणजे मला बाकीचं खरंच माहित नाही, पण हा, उद्याची संक्रांत माझ्यासाठी स्पेशल असणार आहे. म्हटलं करूया सेलिब्रेट ना. का असं काय उद्या, एवढं काय महत्वाचं आहे? कसं आहे ना गुरु, जोवर एखाद्यावर संक्रांत येऊन जुन्या गोष्टी कम्प्लिटली संपत नाहीत ना, तोवर नव्या गोष्टीची सुरुवात होत नाही. आणि उद्या ऍट द सेम टाइम दोन्ही गोष्टी माझ्या बाबतीत घडणार आहेत. आय एम सुपर एक्सायटेड, यु नो. बापरे, की एवढं जड बोललीस संक्रांत आणि ते. ठीक आहे, बघूया. सरप्राईज छान झाले लाडू. थँक्यू गुरु. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, उद्या तू कायमचा संपणार आहेस. आयुष्यात तू सगळं काही विसरशील, पण माया आणि उद्याची संक्रांत तू विसरू शकणार नाहीस. अँड दॅट्स माय वर्ड. तुमचं माझ्याकडे लक्षच नाहीये. ऐका ना,
बाळाचे डॅडी तुमच्याशी बोलतेय मी. हे घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. ये किसकी है, ये किसका है, हुई दिल में यहाँ कौन. शिबाई, तुमच्याशी असं बोलताना मला खूप लाज वाटते. तरी पण मी बोलणार, मनातील भेद अलगद खोलणार. तुम्ही पण तुमच्या मनातला भेद सोडा आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. हॅलो सुलक्षणाजी, मला फोन लावून कोणाशी बोलताय? कोणाशी म्हणजे काय? तुमच्याशी बोलतीये. तुमच्याशी बाळाचे डॅडी. डॅडी? कोण डॅडी? हॅलो सुलक्षणाजी, मला फोन लावून कोणाशी बोलताय? सॉरी, तुम्हाला फोन लागला का? नाही म्हणजे तुम्हाला फोन लागला हे मला खरंच माहिती नव्हतं. माहितीच नव्हतं म्हणजे? म्हणजे मी हातात फोन घेतला होता कुणाला तरी फोन लावायला, पण तो चुकून तुम्हाला लागला. मला कळलंच नाही. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना. आय एम व्हेरी सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय एम सॉरी. आय एम. अहो एक्स्ट्रीमली सॉरी वगैरेची काय गरज आहे? उलट आज तुम्ही तुमचे सुविचार, कविता वगैरे तरी नाही ऐकवल्यात, हेही नसेल. तुम्हाला माझे सुविचार आवडतात? हो ना. ठीक आहे, मग ऐका. ना दूर राहिल्याने नाती तुटतात, ना जवळ राहिल्याने नाती जोडली जातात. ना दूर राहिल्याने नाती तुटतात, ना जवळ राहिल्याने नाती जोडली जातात. हे तर अनुभूतीचे पक्के धागे आहेत, जे आठवण काढल्याने मजबूत होतात. गुड नाईट यशवंतजी. गुड नाईट सुलक्षणाजी. अहो ऐका ना. ऐकतोय बोला. उद्या संक्रांत आहे. तो आहे ना. मी तुमच्या ऑफिसला येणार आहे. हो ठाऊक आहे मला. तुम्हाला कसं माहित? अहो सौमित्रा आणि मायाने केलेलं सगळं प्लॅनिंग मला ठाऊक आहे. हो का? ठीक आहे, मग उद्या भेटू. राधा, ती मगाशी कॉफी राहिलेली ना, ती फ्रीजर मध्ये ठेवली आहे. कुठेही ठेव. या जेनीचं काय करायचं मला खरंच कळत नाही रे. जेनी, तिचं काय झालं आता? आणि तिने फोन केला होता. मी तिला म्हटलं आत्ता येऊ नकोस, ती आत्ता इथे यायला निघालीये. ठीक आहे ना, एवढं काय म्हणजे असं एवढं अस्वस्थ होणार का काय? अरे ठीक आहे काय, ती प्रेग्नंट आहे, एकटी निघाली इथे यायला. आणि एव्हा ना ती इथे यायला हवी होती. ठीक आहे, काय मध्यरात्र आलेच. आणि मॅम मी हेच सांगायला आले की मी पण येणार आहे तुमच्या बरोबर टूरला येणार आहे मी. जेनी, तुला कळत नाही का ग मी काय सांगते ते? इतकं समजून सुद्धा तुला कळलेलं नाही. एक मिनिट काय एक मिनिट. एवढं काय झालं? ती आता आली, तू अशी अचानक ओरडा ना. तू बस आधी जेनी, बस शांत. मी बसते. सौमित्र, मी टूरला येणार आहे. तुला कळत नाही का? बस बसून घे. ऐका ना, काय मला टूरला जायचंय. मला बोलू दे तिच्याशी. तू बस खाली, मी तुला सांग. एक मिनिट. हॅलो आनंद भाऊजी. वहिनी, जेनी तिथे आली आहे का? हो आली आहे इथेच. तिला प्लीज फोन द्या ना. थांबा, बोला तिच्याशीच. घे बोल. आनंद भाऊजींचा फोन. हा आनंद सर बोला. जेन, तू वेडी आहेस का? अशी का वागतीयस तू? असं न सांगता का निघून आलीस? तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मला जाऊ दिलं असतं का? अरे जेनी, मी तुला बोललो ना की मी घरच्यांशी बोलतो. मग घरच्यांशी बोलला असतात तर त्यात 1 तास घालवला असता तुम्ही, आणि मला तेच होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून मी तुम्हाला न सांगता पळून आले. मी येणार आहे तिकडे. प्लीज तुम्ही, मला नाही बोलायचंय आता. मला नाही कळत नाही यार जेनी, तुझ्याशी काळजीपोटीने बोलतो आणि तू अशी का वागतेस? मग मला नाही, माझ्याशी नका बोलू तुम्ही प्लीज. हो तुम्ही मॅमशी बोला, मॅमच सांगतील तुम्हाला समजावून. मॅम बोला, मला नाही बोलायचं. हॅलो आनंद भाऊजी. हा वहिनी बोला. हो, ती आली आहे इथे आणि सुखरूप आहे. आता जे काय करायचं ते मी करते, बोलते तिच्याशी. वहिनी, तुम्ही म्हणत असाल तर मी येऊ का तिथे? नाही नको, मी बोलेन. तुम्ही येऊन काय करणार?
नाही नाही नको नको मॅम, त्यांना नको, इथे नका येऊ मॅम. मी चुकले, मी असं नव्हतं करायला पाहिजे, मी पुन्हा असं नाही करणार. त्यांना नको इकडे येऊ तू प्लीज मॅम, प्लीज प्लीज. ऐकलत का ती काय म्हणते ते? हो ऐकलं. नाही ना, म्हणूनच मला आता माझ्या बाळाची काळजी वाटायला लागली. जन्माच्या आधी आई इतकी पळापळ करते ना, माझं बाळ पण पळापळ करताना जन्माला येणार. चला ठेवतो. एक मिनिट, हे जरा उगाच जास्त सिरियस होते असं नाही का वाटत आहे? ते तर आली इकडे सुखरूप, परत त्याच विषयावर चर्चा का करताय? आनंद पण फोन करतोय, एवढं काय? अरे विषय तो नाहीच आहे, तेच तर सांगते ना मी तुला. आता आम्ही गावात जाणार आहोत, तिथल्या बायकांशी बोलणार आहोत, त्यांच्या बरोबर राहणार आहोत. आता या सगळ्यामध्ये आम्ही कुठे राहणार, नेमकं काय करणार, कधी जाणार, कधीही परत येणार, हे काहीच माहिती नाहीये. आणि या सगळ्यात जेनीला त्रास नाही का होणार? आता तिने ह्या क्षणी बाळाची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे की नाही? मग आता हे तिला सांगितलं तर पटत नाहीये, तूच समजव तिला. नाही, मला आता मुद्दा लक्षात आला, तुमचा वाद कशावरून चाललाय मला कळलं. म्हणजे काही झालं तरी तुम्हाला जेनीला तुमच्या बरोबर न्यायचं नाही, बरोबर, आणि काही झालं तरी जेनीला तुमच्या बरोबर यायचंय. हो करेक्ट, बरोबर. प्लीज तुम्ही समजवा ना मॅमला, तुम्हीच मॅमला समजावू शकता. मी पण सॉरी मॅम, मी सरांना न सांगता आले, कारण आनंद सर आले असते ना इथे तर ते आणि मॅम एक झाले असते आणि मला पुढे काही बोलूच दिलं नसतं. माझं ऐकूनच नाही घेती लोक. प्लीज तुम्ही सांगा ना. पण मी जे सांगते ते तुझ्या भल्यासाठी सांगते ना जेनी. हा, मला कळतंय राधाला काय, आनंदला काय तुझी खूप काळजी वाटते म्हणून ते तसं म्हणतात. तरी पण तुला यायचंच आहे, तुला त्यांच्याबरोबर जायचंच आहे. हो प्लीज. बरं, फक्त मला एक सांग, तू स्वतःची स्वतः काळजी घेशील का तिकडे जाऊन? अरे म्हणजे ऑब्व्हियसली मी माझी काळजी घेणारच ना. आता पण मी घेतेय की माझी काळजी, मी तिथे पण. आणि प्लस माझ्यामुळे कुणाला त्रास नाही होणार याची पण मी काळजी घेईन. नक्की ना? हो. हा, मग हे बघ राधा, ती आता स्वतःहून एवढं बोलते तर येऊ दे ना जेनीला तुमच्या बरोबर. तो मित्र, मी तुला तिला समजावायला सांगितलंय, तू मला काय समजवतोयस? नाही तसं नाही राधा, हे बघ मला ना मनापासून असं वाटतं की प्रेग्नंट बाईची ना कुठली इच्छा मारू नये. हो बघ, तिला तिथे येऊन आनंद मिळणार आहे ना. शेवटी महत्वाचं काय, जेनीने आनंदी असणं. ती आनंदी तर बाळ पण आनंदी ना, आणि त्यातून ती काळजी घेते म्हणते ना, मग कशाला टेन्शन घेते तू? आणि हे बघ, मला एक सांग जेनी, काही झालं तरी तुझी काळजी पहिले. तू स्वतःची काळजी घ्यायची आणि मग पाहिजे ती सगळी कामं करायची, हे नक्की. आणि जर तुला उद्या काही झालं तिकडे तर तडक माघारी निघून यायचं, मग परत हट्ट करायचा नाही मला तिकडे यायचंय म्हणून. चालेल? हो चालेल, मला कबूल आहे. कबूल आहे म्हणाली ना ती, झालं. आता येऊ दे तिला. ओके, अगं ठीक आहे का राधा, एकदम स्ट्रॉंग आहे जेनी, काही होत नाही तिला. बघ, डोळे मोठे कर, डोळे मोठे कर. बघ बघ, काय डोळे मोठे केल्यावर बघ कळते, अशी स्ट्रॉंग आहे, तिला काही नाही होणार, हो की नाही? हे आवाज येतोय कसला? मला एक लहान बाळाचा आवाज येतोय बघ. आय वॉन्ट टू आउच, आय वॉन्ट टू आउच. एक लहान बाळाचा आवाज येतोय बघ, इथून येतोय आवाज. मला म्हणायचंय इथून येतोय आवाज. आला नाही आवाज, असली म्हणजे जा आता गप्प बस, आता वाद नको येते ना. हे सगळं काय? अरे हे बघ, मार्केट मधून सगळ्या तुझ्या आवडीच्या भाज्या घेऊन आलोय मस्तपैकी. आता छान स्वयंपाक करतो. एक तर या माझ्या आवडीच्या भाज्या नाहीयेत, आणि दुसरी गोष्ट तू स्वयंपाक का करतोयस? मी ऑर्डर करते ना काहीतरी. अरे नाही माया, हे बघ स्वयंपाक मीच करणार आहे. बघ माया, कुठल्याही संसाराची सुरुवात ही अशी स्वतः कामं करून, स्वतः परिश्रम करूनच होत असते. म्हणून मीच भाज्या आणल्या आणि मीच स्वयंपाक करणार आहे. बापरे, नाही हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, बट नको ना, कशाला उगाच एक्सपेरिमेंट करतोयस? मी मागवते ना काहीतरी, भूक लागली मला खूप. माया, तुला माहिती ना मी किती पर्टिक्युलर आहे. म्हणजे आता सिक्स पॅक आणि हेल्थच्या बाबतीत किती पर्टिक्युलर आहे तुला तर माहितीच आहे ना. तेच संसाराच्या बाबतीत. हे बघ, त्या सगळ्या भाज्या बिज्या आणल्यात ना, तू काही काळजी करू नकोस. असा मस्तपैकी स्वयंपाक करतो ना की बघत बसशील तू. हा मस्त, एकदम झकास. वाव, म्हणजे हे सगळं खूप छान वाटतंय, पण मला एक कळत नाहीये की याच गोष्टी आधी सामी करायचा तर त्याला नावं ठेवत आलायस तू आजपर्यंत, आणि आता एक्झॅक्टली त्याच गोष्टी करतोयस तू. हा, सौमित्रने फोन केला होता तुला? मला नाही, पण का? नाही, तू आता म्हणालीस त्याचा विषय काढला म्हणून विचारलं सहजच. अच्छा, नाही मग का विचारतोयस तू? माझा पाठलाग करत आला होतास तेव्हा भेटला होता का आम्ही तुला?
नाही मी कशाला त्याला म्हणजे मी भेटायला काय त्याच्याशी बोलायला मी कशाला माझा काय संबंध नाही मग असं मध्येच काय झालं विचारायला तुला फोनचं? अरे नाही तू सौमित्रचा विषय काढलास म्हणून विचारलं सर बाकी काय नाही. नाही मी आपला इन जनरल विचारलं. म्हणजे आजपर्यंतच्या आपल्या कॉन्व्हर्सेशन मध्ये सॅमीचा कधी विषय आला की तू आपलं त्याला नेहमीच नावं ठेवत आलायस ना, तो हेच करतो तेच करतो आणि आज एक्झॅक्टली त्याच सगळ्या गोष्टी तू करतोयस ना गुरु, म्हणून आपलं सहज आठवलं मला. एक मिनिट माया ऐक. सौमित्र आणि माझ्यामध्ये काही कंपॅरिझनच नाहीये. तो कुठे मी कुठे, तो आपलं नुसतं खुशारक्या मारतोय. मी काहीतरी काम करून बोलणारा माणूस आहे का? त्याचं काय, तो आपलं काहीतरी 4 कामं करतो घरात आणि बोलतोच जास्त, वर एवढं खॅख्या करून हसायचं आणि बायकोला खुश करायचं, मग काय तेवढंच जमतं त्याला. आणि मी काही हे फक्त बायकोला म्हणजे तुला खुश करायचं म्हणून नाही करत आहे. आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून करतोय, कळलं? लागलं ना, सांगते तुला जमत नाहीये तर कशाला उगाच हट्ट करतोय? उगाच अजून जखम झाली ना तर ऑफिसला येणार नाहीस तू उद्या. हे बरं, मला लागलं त्याचं काहीच नाही, तुला मी ऑफिसला येऊ शकणार नाही याचीच काळजी आहे. नाही तसं नाही, पण उद्या तू ऑफिसला येणं खूप महत्वाचं आहे ना गुरु, म्हणून. असं काय उद्या ऑफिसला? अरे असं काय करतोयस? मी मगाशीच तर तुला म्हटलं की उद्या संक्रांत आहे ऑफिसमध्ये आणि आपण सेलिब्रेट करतोय. शिवाय आपली पहिली संक्रांत असणार आहे, सो मला ना तुझ्यासोबत सेलिब्रेट करायची आहे. तुझ्याकडून छान शुभेच्छा ऐकायच्या आहेत. ए गुरु, तू आत्ताच विश कर ना मला संक्रांतीसाठी. आता? अरे काय मस्करी आहे, मी काय ग्रीटिंग कार्ड का बोलून दाखवायला? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता काय बोलून दाखवा, उद्या देतो ना शुभेच्छा. वाव, मला हसू आला यावर. ए कर ना विश प्लीज. ते आपण म्हणतो ना तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तसं काहीतरी म्हण ना. तू पण ना काहीतरी. हा हे घ्या माया मॅडम, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. बस झालं समाधान. तू पण ना, चला आता मला माझं काम करू दे. बरं कॅरी ऑन. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, कारण माझं तुझ्याशी आणि तुझं माझ्याशी हे शेवटचं गोड गोड बोलणं आहे. उद्यापासून तू गोडच काय, बोलण्याच्याच लायकीचा राहणार नाहीयेस. हॅलो बाबा, बोला. अगं उद्या आमच्या ऑफिसमध्ये येणारच ना? बाबा आत्ताच नाही सांगता येणार. का ग? नाही, कारण काय आहे की माझ्याकडे ऑफिसमध्ये जरा एक कार्यक्रम आहे संक्रांतीचा. सगळ्या बायका येणार आहेत, काही पाहुणे आहेत. मला नाही जमणार बहुतेक तरी, किंवा मी नंतर आलो तर चालेल का? राधिका, मी तुला आमच्या इथे संक्रांतीसाठी यायला थोडी सांगतोय. मग अगं उद्या ऑफिसमध्ये त्या गुरुनाथ सुभेदारला चांगला तडाखा नाही का मिळणार आहे? माया आणि सौमित्रीने अख्खं प्लॅनिंग नाही का केलेलं? एवढा महत्वाचा क्षण तिथे तू असावीस असं मला वाटलं म्हणून विचारलं मी. हो का? पण मला याबद्दल काही माहिती नाहीये बाबा. काय सांगतेस? सौमित्रीने तुला नाही सांगितलं? उलट तू या प्लॅन मध्ये सामील आहेस असंच माझी समजूत होती. नाही, तो कदाचित विसरला असेल. ओके. हे बघ, प्रयत्न कर यायचा, म्हणजे तू आलीस की बरं वाटतं ग, आपली भेट होते नाही का? बरं, प्रयत्न करते मी बाबा. हा ऑलराईट, प्रयत्न नक्की कर. ओके, ठेवतो बेटा. बाय बाय. तू आनंदी होणार आहेस ना? मग जा तुम्ही. खूप थँक्यू सो मच. तुम्हालाच ना माझ्या फिलिंग्स कळतात, कोणी समजूनच नाही घेत मला. भाऊ आहे मी तुझा, आता ओवाळलेस तू मला, मलाच कळणार ना, अजून कोणाला? बरोबर. बंधू प्रेम अगदी उतू चाललंय. भाऊ असावा तर सौमित्र सारखा. काय अशी कुचकट का बोलतेस म्हणा अचानक? नाही, मी काहीच खोटं बोलत नाहीये. शनायाच्या बाबतीत पण हेच. तिला काही वेडेपणा करायचा आहे, कुणाला त्रास द्यायचा आहे की सौमित्र हवाच. बोक्या तू सांग, आपण काहीतरी मस्त मज्जा करूया, आयडिया काढूया. आता तिचं लग्न झालं, मला असं वाटलं तुझं आता हे सगळं थांबलं असेल, पण नाही. आता माया आहे, मायाला गुरुनाथना त्रास द्यायचा आहे, मग सॅमी पाहिजे. सॅमी सांगेल ते करायचं, बरोबर ना? मला असं वाटलं होतं तुझे बालिश सारे आता तरी संपले असतील, पण नाही, अजूनही तुझं तेच चालू आहे. जाऊ दे ना, मला या विषयावरती बोलायचंच नाहीये. हे बघ राधा, मी फक्त आयडिया दिली आहे तिला, बाकी. हो का? मग मला दे ना, मी काहीतरी चांगलं प्लॅनिंग करतेय, तू ये सांग मला. पण नाही, त्या बाबतीत तू काही बोलतच नाहीयेस.
नाही नाही राधा, तसं नाहीये. बघ, तू जे काही काम करतेस ना त्याबद्दल मला खरंच आदर आहे. आणि आता प्रश्न राहिला गुरुनाथचा, तर हे पहा, गुरुनाथला धडा शिकवण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही. हे पहा, त्यांना त्यांचं आयुष्य जसं जगायचं ना तसं जगू दे ना. हे असल्या बेजबाबदार माणसांना धडा शिकवत बसण्यापेक्षा एखाद्याच्या कामी यावं, त्यांना मदत करावी. ही माणसं किमान तुला लक्षात ठेवतील, आशीर्वाद देतील. नाही, मला कळतंय तू काय बोलतेस ते, पण हे बघ, आता मी जे काही मायाबरोबर प्लॅनिंग करतो ना त्यात फक्त गुरुनाथला छळणं एवढाच उद्देश नाहीये माझा. मायाचं एक काहीतरी आयुष्य आहे ते सावरायला म्हणून मी तिला. वा, मग तू जर तुझ्या मतावरती ठाम असशील ना तर ठीक आहे, तुला जे करायचं ते कर, मला नको सांगूस. फक्त इतकंच मला म्हणायचंय की आता तरी आपण आपल्या प्रायोरिटीज ठरवायला पाहिजे. हो राधा, मला कळतंय तू काय म्हणतेस ते, पण मी आता तुला एवढंच सांगायचा प्रयत्न करतोय की पण मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. तू मला या प्रकरणात घेऊच नकोस. तुला जे निस्तरायचंय ते निस्तर. या प्रकरणाशी माझा काही संबंध नसणार.